नमस्कार. चालू करायच्या आधी मला फक्त तुम्हाला तुमचं अभिनंदन करायचंच आहे. पण मला जे आपले तिकडचे जे आपले सहकारी आहेत त्यांचे आभार मानायचे आहेत. तुम्हाला उमेदवारी मिळालीच आहे, पण मला जे सहकारी आहेत त्यांचे आभार मानायचे आहेत, कारण त्यांनी आपलं कुठचंही कार्यालय फोडलं नाही, कुठचाही एबी फॉर्म गिळला नाही, कुठेही शिवीगाळ केली नाही, कुठेही मारामारी केली नाही. सगळ्यांनी समजून घेतलं आपल्याला. आणि मला वाटतं की ही निष्ठा असते आणि हाच फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यात. हे मला खरंच तुमचं तर अभिनंदनच, पण मला त्यांचे धन्यवाद मानायचे आहेत. आणि मला वाटतं की आपण सगळ्यांनी त्यांना भेटून त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे की ही खरी निष्ठा आत्ताच्या राजकारणात खूप कमी बघायला मिळते. त्याच्यामुळे मला वाटतं की तुमचे अभिनंदनच, पण त्यांचे धन्यवाद. आणि ज्यांनी आपल्याच लोकांनी फॉर्म माघार घेतलेत त्यांनी पण समजूतदारपणे घेतलेले आहे, तर मला वाटतं फार महत्वाचं आहे. चला करूया सुरुवात. या लाईट जरा कमी केलं तर मला तुमच्या चॅनलवर येते काय? हे एलईडी दिसतंय? ठीक आहे. हा जरा लाईट बंद. हे जे फोकस आहेत ना आमच्या मॅक्सिमम गोष्टी आदित्यजीच मांडतील. नाही, आम्ही खूप चर्चा करून म्हणून थोडा उशीर झाला. शेवटाला पण आम्ही चर्चा नाही, पण करतो. मी जसं तुम्हाला घरी बोललो, तुम्हाला जसं समजवता येतं तसं मला करूया, हो. दोघं करू. अमित थोडा जास्ती हंबल आहे म्हणून नम्रपणे. चला सुरू करूया. पहिली गोष्ट म्हणजे मुंबईकरांची जमीन ही मुंबईकरांसाठीच. इथे ज्या ज्या लोकांनी महानगरपालिकेत आधी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे, वेगळ्या वेगळ्या समित्यांवर काम केलेलं आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबईमध्ये बीएमसीच्या प्रॉपर्टीज ह्या संपूर्ण मुंबईमध्ये आहेत. एस्टेटच्या प्रॉपर्टीज आहेत, काही आपल्या एचईच्या प्रॉपर्टीज आहेत, काही अशा पडीक प्रॉपर्टीज आहेत, काही काही ठिकाणी अतिक्रमणं पण झालेली आहेत. आणि गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल अनेक ठिकाणी चर्चा सुरू झाली की आता आम्ही हे ऑक्शनिंगला काढू, ह्या प्रॉपर्टीज आता आम्ही याच्यावर बिडिंग सुरू करू. आणि ते बरोबर त्यांच्या ठराविक बिल्डर मित्रांच्या घशात ह्या महत्वाच्या जमिनी, मुंबईकरांच्या जमिनी ह्या घातल्या जातात. आता अर्थात चर्चा हीच होती की मुंबईत आपला मराठी टक्का जो आहे तो टिकवायचा कसा, मुंबईतला अधिकार आणि मुंबईकरांना, जे मुंबईची सेवा ज्या ज्या लोकांनी केलेली आहे त्यांना ह्या जमिनी द्यायच्या कसा. तर अमित आणि मी जे चर्चा करत होतो, आणि हे तुम्हाला आवडतंय का बघा, की मुंबई महानगरपालिकेच्या ज्या ज्या जमिनी आहेत, मग ते आपल्या एस्टेटच्या प्रॉपर्टीज असतील किंवा ज्या जमिनी जिथे मोकळ्या जमिनी आहेत किंवा अतिक्रमण झाली असतील, किंवा ज्या जमिनी बीएमसीला वाटतं त्याची ऑक्शनिंग करूया, मार्केटमध्ये आणूया, ते न करता आपला महापौर, आपलं सरकार, आपली महानगरपालिका ह्या सर्व प्रॉपर्टीजवर स्वतःच्या इमारती बांधेल. आणि त्या इमारतींमध्ये शासनाचे जे कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, महानगरपालिकेचे जे कर्मचारी असतील, बीएसटीचे कर्मचारी असतील, आणि आपले जे गिरणी कामगार आहेत त्यांना त्या प्रॉपर्टीजवर आपण हक्काचं घर परवडणाऱ्या दरात आपण देणार आहोत. हा आपला पहिला आपण इथे विषय मांडत आहोत. तसंच स्वतः अमित तू जे सांगत होता काल मला, गृहनिर्माण प्राधिकरण, बेसिकली पुढच्या 5 वर्षात आपल्याला जे मुंबईमधनं हकललं जात आहे तसं आपण सगळं बंद करून मला वाटतं पुढच्या 5 वर्षात 1,00,000 घरं हे मला वाटतं परवडणाऱ्या किमतीत आपण मराठी लोकांना देणार आहोत. मुंबईत जिथे जिथे आपण फिरतो, आता इथे अनेक अशा महिला आहेत आणि पुरुष देखील आहेत ज्यांच्या वॉर्डामध्ये पोलीस कॅम्प्स आहेत. आता पोलीस कॅम्पचा विषय तर आपण हाताळत आहोतच, सरकारकडे मागणी करत आहोत, सातत्याने मागणी करत आहोत की जे रिटायर्ड पोलीसवाले आहेत त्यांना तुम्ही त्यांच्या हक्काची घरं मुंबईतच द्या. या सरकारने आणि आधीच्या सरकारने, म्हणजे मधलं जे घटनाबाह्य सरकार होतं, त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला 100% घरं देतो. कुठे? मुंबई बाहेर. तर नवी मुंबईच्या खाणींमध्ये देत होते, MMR मध्ये देऊ. तसं नाही, आपण आपली जी आता घरं यांच्यासाठी बनवू ती मुंबईमध्येच बनवू, मुंबई शहरात बनवू, मुंबई उपनगरात बनवू, पण मुंबईतच बनली पाहिजेत.